देऊन 2 विकेट ज्यानं प्राप्त केल्या असा ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा हकदार नरेश. संजयजी वाघमारे साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची आहे. नरेश वेल डन, वेल प्लेड. नक्कीच नरेश तुमच्यासाठी प्रश्न असणार आहे कारण आपण एवढी मोठी लीग खेळतोय, बोलणं फार महत्वाचं असणार आहे. कॉललेस माईक द्या ठिकाणी. काय सुंदर क्रिकेटसर सामना पाहिला, जबरदस्त. म्हणजे आपण म्हटलं ना की आज संडे आहे, हाऊसफुल आहे, मेगा फायनल सुद्धा आपण आज पाहणार आहोत. परंतु आज जणू काही पहिला सामना हा मेगा फायनलच्या ताकदीचा झाला या मैदानामध्ये. हाऊसफुल, पैसा वसूल, जबरदस्त सामना. मयूर जुगरे, आपण माझा आवाज जर तुमच्या कानापर्यंत पोहोचत असेल तर आपण या. यस, संजयजी वाघमारे साहेब यांच्या शुभ हस्ते नरेशला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जातोय. वेल डन, वेल प्लेड. जबरदस्त खेळी केली, 5 धावा देऊन 2 विकेट प्राप्त केला. हे नरेश नरेश नक्कीच तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न असणार आहे. टीम कुठेतरी अडचणीमध्ये होती, शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगला होता, परंतु तुमच्या मनामध्ये धगधग, आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये धगधग होती. परंतु तुमच्या कॅप्टन आणि तुमच्यावर आणि तुमच्या मालकावर तुमचा विश्वास होता का की ही मॅच आम्ही जिंकून दाखवणार? सर्वप्रथम तुम्हाला ट्रॉफी मिळाली, ट्रॉफी बद्दल आणि आयोजन नियोजनाबद्दल आपण काय म्हणणार? सगळ्यात पहिला बोलीन तर आदिवासी बोलले तर अंगाला काटे आले आता माझे. आणि ही मॅच अशी होती की मला काहीतरी करून दाखवायचा होता, तर बस मी करून दाखवला आणि लास्टच्या बरोबर विश्वास होता बस. नक्कीच हे होते खऱ्या अर्थानं आमच्या सोबत जोडले जाणारे नरेश की ज्यांना मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी मिळाले. म्हणजे बघा खऱ्या अर्थानं मित्रांनो प्रत्येकालाही आपल्या समाजाच्या भाषेची गोडी असते आणि खऱ्या अर्थानं कधी कधी आम्ही ज्या वेळेला आमच्या भाषेमध्ये आपल्या भाषेमध्ये कधीतरी समालोचन करणं गरजेचं आहे, रेग्युलर वापरत नाही आहे, परंतु कधीतरी 1-2 शब्द वापरणं सुद्धा ही काळाची गरज आहे. कारण आपली भाषा मित्रांनो शरद सर जोपासणं ही काळाची गरज असणार आहे. टिकली पाहिजे, ती टिकली पाहिजे, टिकवावी लागेल. आणि सर आजकाल मी प्रामाणिकपणे सांगतोय की डोळ्याला गॉगल लावली, हातामध्ये ड्यूक किंवा एक चांगल्या बुलेट अशी गाडी आली ना की मी आदिवासी नाही अशी त्याला विसर पडते. परंतु मित्रा तुला या समाजाने बरचसे काय दिलंय. आज जी तुझ्या हातामध्ये बाईक किंवा जी काही मोठी नोकरी मिळाली ना ही केवळ आणि केवळ तुझ्या कास्टमुळे मिळाले आणि तुझ्या या भाषेमुळे मिळाले. एवढं मात्र ध्यानामध्ये ठेवणं या उद्याच्या पिढीला, भावी पिढीला माझी विनंती असणार आहे की आपली भाषा ही जोपासण्याचं काम तुमच्या हातामध्ये असणार आहे. खूप चांगला संदेश आपण या ठिकाणी आपल्या माध्यमातून या तमाम क्रीडा रसिकांसाठी दिलाय की आपली भाषा टिकली पाहिजे. आणि दरोडे साहेब खरंच आम्ही आदिवासी, आम्ही दगडी बसलो तर राजाच दिसून काय कधी. आणि खऱ्या अर्थाने मी नरेशचं कौतुक करेल. त्यांनी सांगितलं की आदिवासी मध्ये बोलले तर माझ्या अंगावरती अक्षरशः काटा आला. आणि आदिवासी भाषा टिकवणं, संस्कृती टिकवणं ही काळाची गरज आहे. आणि काही ठिकाणी आम्ही 1 ते 2 ठिकाणी आम्ही पाहिलं की आदिवासी भाषेमध्ये जेव्हा आम्ही समालोचन काही ठिकाणी करतो तेव्हा त्याची सुस्ती होते. पण काही लोक आपलेच आहेत जे सांगतात की दादा आदिवासी भाषेमध्ये करू नका, एवढी मोठी लीग आहे. परंतु दादा ही आदिवासी स्पर्धा आहे आणि आदिवासी भाषा ही 7 समुद्रापलीकडे नेण्याचं काम खऱ्या अर्थाने समालोचकांचं असतं. आपली संस्कृती टिकवण्याचं प्रत्येक जण काम करतात. मग आपण आदिवासी लोक आपली संस्कृती टिकवणं, जपवणं हे आपल्या हातात आहे. जाऊया दादांना मैदानाच्या दिशेनं जिथे मॅचला सुरुवात होईल. चतुर सर नक्कीच एका शब्दामध्ये सांगेन, निंदकाचं घर असावं शेजारी. ते जर नसलं ना तर आपली प्रगती होत नाही. आणि ठीक आहे आपली कोण जर निंदा करत असेल ना काही हरकत नाही, परंतु आपण आपलं जे कर्तव्य आहे ते पार पाडून पुढे जायचंय. ओव्हर माईक कॉम्बस मध्ये ऐकूया एक सुमधुर आवाज चेतनजी तिरकड सरांचा. थँक्यू. जाऊया मैदानाच्या दिशेने दादांनो. आजच्या दिवसातली ही दुसरी सुपर 10 मधली लढत एका साईडला आपण पाहतोय मनवा सृष्टी 11 रन्सई आणि त्याला फाईट करत असताना हर्ष दक्ष 11 चिंचवण या 2 टीमच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये दुसरी मॅच
चांगला चेंडू होता, अतिरिक्त उसळी घेतली, टॅप केला बॉलला, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये, चेंडू उचलला जाईल, फेकला जाईल, याच दरम्यान 2 धावीची सांगता करत असताना दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एका साईडला योगेश राणा त्याला साथ देत असताना रुपेशला आपण पाहतोय, गोलंदाजी मार्क वरती मात्र विजयला आपण पाहू शकाल. आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न, बाटला स्पर्श झाला आणि विकेटच्या मागे चुकी झाली नाहीये. पत्त्यांच्या खेळामध्ये मित्रांनो जोकरला किंमत असते आणि इथे क्रिकेटच्या मैदानावरती विकेटला महत्व असताना तो पहिला विकेट इथून बाद होत असताना आपण रुपेशला पाहू शकाल. पहिला महत्वाचा गडी बाद झालाय. जाऊया आपण इथून डीजे कडे. वरती षटकार, एंट्री लेट होईल पण ती सगळ्यात ग्रेट होईल हे सांगत असताना पहिलाच बॉल वरती ठोकतोय षटकार. प्रकाशजी पवार या सर्वांची अफाट मेहनत आणि अफाट मेहनत आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आयोजकांसाठी सांगेल की प्रयत्नाचे बीज पेरले, यशाचा वृक्ष बहरला आणि त्याचा गोडवा मात्र आयोजकांना चाखायला मिळतोय. खूप सुंदर आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे धाव फलकावरती धावा एकवटल्या जातील त्या 10 दुहेरी अंकित 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. उसळी घेऊन जाणार हा चेंडू होता, पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त उसळ, अगदी शरीराच्या जवळून हा चेंडू विकेटच्या मागे गेला. एका निर्धाव चेंडूची सांगता याच दरम्यान गोलंदाज विजयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. धावफलकाचा आढावा घेतला, 10 धावा धावफलकावरती आहेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक दादांनो एक महत्वाची सूचना आहे सर्व प्रेक्षकांना, खेळाडूंना, जे कोणी मॅच पाहण्यासाठी येतात मॅचचा आनंद जरूर घ्या, मॅचचा आनंद जरूर घेण्यासाठी मैदानाकडे या, पण येता वेळेस आणि जाता वेळेस दादांनो सावकाश प्रवास करा, कारण या रस्त्याला गाड्या भरपूर येतात. स्वतःच्या जीवाची स्वतः काळजी घ्या, कारण घरी तुमचं कोणीतरी वाट देखील बघत असतं. क्रिकेटचा एन्जॉय घ्या, क्रिकेटच्या मॅच पाहण्यासाठी जरूर या, पण जाताना आणि येताना सावकाश प्रवास करा. ही एक महत्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत. जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथं 1 बाद 10 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. आजच्या दिवसामध्ये सुपर 10चा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली मॅच आपण पाहिली, काय मॅच जबरदस्त झाली. यश लोक स्पोर्ट गराडा आणि लक्ष्मी फ्रेंड्स ग्रुप विद्ने या 2 टीमच्या माध्यमातून अगदी अंतिम चेंडू पर्यंत ती मॅच आली होती. 1 चेंडू 6ची गरज होती, अशी मॅच रंगली होती पहिलीच. आणि आता दुसरी मॅच आपण पाहतोय, मनवा स्पृशी 11 रणसो आणि हर्ष दक्ष 11 चिंचवण, अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये पहिली सत्र मार्गस्थ
दिशा दिली, अगदी डोक्याचा वापर केला, इथून मात्र ताकदीचा नाहीये तर डोक्याचा वापर केला, दिशा दिली आणि गली पॉइंट मध्ये चेंडूला ढकललं. याच दरम्यान 2 धावीची सांगता देखील केली. योगेश पारधीला आपण पाहतोय, अगदी झुगरेवाडी टीमचा स्टार खेळाडू आहे. याच्याकडे पाहिलं ना तर तुम्हाला वाटणार नाही की मोठे मोठे फटके खेळतो, परंतु क्रिकेटच्या मैदानावरती ताकद असून चालत नाहीये, तर तुमच्याकडे कलात्मक फटके असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे टायमिंग असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे टायमिंग गॅप शोधणं गरजेचं असतं. आणि सर्व कलागुण या खेळाडूकडे आपल्याला पाहायला मिळतात. इथून फटका चांगला आहे, रिव्हर्सचा फटका, दुधारी तलवारचा वापर सक्सेसफुल आणि पॉवरफुल योगेशच्या बॅट मधनं आलाय चौकार. थँक्यू डीजे. योगेशचं मी कौतुक का केलं होतं त्याचं उत्तर मात्र मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा पायडनशिपचा फटका, चांगला फटका आहे दादा, गडिया बुट्टा, पण तो जाग्यावर मारितो खुट्टा, बेकार खुट्टा मारितो. 4 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतील. 20 धावा फलकावरती, छोटा पॅकेट बडा धमाका, अगदी सर्व फटके याच्याकडे आहेत. म्हणजे टायमिंग प्रॉपर, गॅप शोधतोय, पाहतोय योगेश पारधी कुठला क्षेत्ररक्षण कुठल्या स्थानावरती आहे आणि त्याच पद्धतीने तो फटकेबाजी करतोय. त्यांनी पाहिलं फाईन क्षेत्र खाली आहे, अगदी बॉल फुलटॉस होता, त्याला फक्त दिशा देण्याचं काम योगेश पारधी यांनी केलं. पुन्हा एकदा चांगला फटका आहे, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. गली पॉइंट मध्ये फक्त एकच धाव इक्वटली जाईल आणि 1 धावीच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पुढे सरकेल 21 या आकड्यावरती. 21 धावा आपण फलकावरती पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे, धीरज गोलंदाजी मार्क वरती आहेत. योगेशची चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, नाणेफेक गमावली आणि वाट्याला फलंदाजी आले. अकोटपाचा बॉल होता, लॉंग ऑनच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल्स केलाय, क्षेत्ररक्षण दूरवरचा प्रवास करतायत आणि कुठलीही चुकी न करता मात्र इथून भालचंद्रच्या पारीचा देखील अंत करण्यात यशस्वी ठरलेत गोलंदाज धीरजला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. रोशनला आपण पाहतोय, योगेश पारधी एका साईडने मात्र संघर्ष करतोय, एका साईड लावून धरली आहे. चांगली फलंदाजी योगेशच्या माध्यमातून आतापर्यंत 2 चौकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिलेत. अगदी कलात्मक फटकेबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि आता मात्र त्याला साथ देण्यासाठी रोशन भस्मा या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अंतिम चेंडू प्रगती पथावरती, धीरजला गोलंदाजी मार्क वरती आपण पाहू शकाल. हा फटका चांगला आहे, स्टाकावरच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल्स केलाय. त्याच दरम्यान चेंडू देखील धरणीला दान झाला आणि दोन्ही फलंदाजाने त्याचा पुरेपूर फायदा घेतला. 1 धाव एकवटली जाईल आणि 1 धावीच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा म्हणजे 11च्या सरासरीने आतापर्यंत या धावा आपण पाहतोय त्या म्हणजेच मनवा सृष्टी 11 रॅन्साई टीमच्या माध्यमातून अजूनही येणारे 2 चला अतिरिक्त वेळ खर्च करू नका, मी विनंती करेल. हर्ष दक्ष 11 चिंचवण टीम आपणास विनंती आहे की आज आपल्याला खूप सारे सामने खेळवायचे, आज आपल्याला मेगा फायनल देखील खेळवायचे आहे, याची आपण दक्षता घ्यायची आहे. त्याच पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आपण खेळ करायचा आहे. अतिरिक्त वेळ बिलकुलही खर्च करू नका. जाऊया मैदानाच्या दिशेने. तिथे मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकानंतर धावफलकावरती 22 धावा 11च्या सरासरीने 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण या धावा पाहतोय. दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. सुपर 10चा थरार आपल्याला अनुभवायला मिळतोय. पहिली मॅच मित्रांनो आपण पाहिली, अगदी पैसा वसूल प्रेक्षकांची मन जिंकणारी ती मॅच होती आणि इथून मात्र दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. रोशन बसमा आणि योगेश पारधी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये.
आणि गोलंदाजी मार्क वरती सांगी कोठ्यातलं तिसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय अजय या गोलंदाजाला पाहतोय. अगदी छोट्या चणीचा हा गोलंदाज आहे. चांगला चेंडू याच दरम्यान पहिला चेंडू अजयच्या माध्यमातून हाताळला गेला आणि एका निर्धाव चेंडूची सांगता याच दरम्यान पाहायला मिळते. 22 धावा स्थिरावली जाईल धावसंख्या. रोशन भस्मा आणि योगेश पारधी जोडी. योगेश पारधीला जास्तीत जास्त चेंडू खेळावे लागतील. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला. अगदी फाईन बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हर्स करायचा होता परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. यावेळेस योगेश पारधी सांगतोय की दादा एकेरी दुहेरी धावेने सुद्धा धावा होतात. स्ट्राईक चालू राहायला पाहिजे. धावा यायला हवेत. मग कुठेतरी गोलंदाज खराब गोलंदाजी करेल आणि मग त्यावरती आपण प्रहार करू. पुन्हा एकदा या चेंडू खराब होता त्याच्यावरती मात्र खरा फटका आपण पाहिला. अगदी धीम्या गतीने चेंडू उसळी घेतली होती. चेंडूने धीम्या गतीने पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली परंतु रोशन भस्मा देखील त्या चेंडूवरती बीट झाले. या चेंडूवरती चांगल्या धावा येणं गरजेचं होतं परंतु तसं घडलं नाहीये. गोलंदाजाने चुकी केली होती परंतु फलंदाजाने चुकी केली. फक्त एकच धाव. खोलवरचा टप्पा अगदी पायामध्ये चेंडू फेकलाय. एक धाव खूप वेगाने. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि दुसरी धाव सुद्धा अगदी तेज तर्रार पाहायला मिळते. 2 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पोहोचेल मित्रांनो 25 या आकड्यावरती. तिसरे षटक मार्गस्थ आहे. अजयची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत 4 चेंडूची फेकी मैदानाच्या आतमध्ये केली जाते आणि 4 चेंडू वरती अवघ्या 3 धावा खर्च केल्या जात आहेत. हा फटका चांगला आहे. एक धाव तर जोडली जाईल. फाईन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हर्स झाला. अगदी बॅकवर्ड स्क्वेअर आणि फाईन क्षेत्रामध्ये फक्त 2 धावा जोडल्या जातील आणि 2 धावेच्या बरोबरीने 27 धावा फलकावरती. 5 चेंडू मध्ये अवघ्या 5 धावा. जरी विकेट आला नसेल ना चेंडू मध्ये तरी सुद्धा या 2 फलंदाजांना रोखण्याचे काम अजय या गोलंदाजाने केलं. कारण 2 षटकामध्ये 22 धावा होत्या परंतु या षटकामध्ये अजयने चांगली गोलंदाजी केली. घडी बाद केलं नाहीये परंतु दोन्ही फलंदाजांना रोखण्यात यशस्वी ठरलेत. परंतु या क्षणाला चांगला फटका आहे. 6 धावीसाठी आलेला अजून एक दर्जेदार षटकार पाहायला मिळतोय योगेशच्या बॅटमधना. थँक्यू. चला अतिरिक्त वेळ खर्च करू नका विनंती असेल. 8 चेंडू आणि 21 धावांची इनिंग साकारणारा योगेश पारधी मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं असेल. रोशन भस्माला ते काम करावं लागेल. जर का इथून जर मनवा सृष्टी 11 रन्स टीमला चांगली धावसंख्या रचायची असेल ना तर रोशनला एक धाव काढावी लागेल आणि मात्र योगेशला स्ट्राईक वरती आणावं लागेल. 8 चेंडू 21 धावांची इनिंग साकारली आहे. सतीश गोलंदाजी मार्क वरती आहेत. सांघिक धावसंख्या 33 या आकड्यावरती पाहायला मिळते. अगदी 11च्या सरासरीने आतापर्यंत मनवा सृष्टी 11 रन्स ही टीम धावते. अंतिम षटक प्रगती पथावरती योगेश पारधी सलामीला आला आहे. 8 चेंडूला सामोरा गेला आहे. ज्याच्या बॅटमधला 2 चौकार 1 षटकार आपण पाहिला आहे आणि त्याला स्ट्राईक वरती आणण्याचं काम रोशन करणार की मात्र येणाऱ्या 6 चेंडू मध्ये स्वतः प्रयत्न करणार मोठे फटके खेळण्याचा हे मात्र पाहावं लागेल. गोलंदाजी मार्क वरती सतीश. अंतिम षटक महत्वाचे षटक मैदानाच्या आतमध्ये. शफल झालेत जाग्यावर ना मात्र फाईन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हर्स केलाय. 6 धावीसाठी आलेला हा चांगला फटका. 6 धावीनिशी 39 धावा आता
षटकावरती आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मागच्या तिसऱ्या षटकातल्या अंतिम चेंडूवरती योगेशने षटकार ठोकला होता आणि इथून मात्र पहिल्याच बॉलवरती चौथ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती रोशन बसमा यांनी षटकार ठोकलाय. म्हणजे मागचे 2 चेंडू 12 धावा देऊन गेले आहेत. सतीश वरती दडपण आहे कारण पहिल्याच बॉलवरती षटकार देखील आला आहे. 39 धावा, चांगली धावसंख्या, सुसाट वेगात मनवा सृष्टी 11 एक्सप्रेस इथून धावते, तिला रोखावं लागेल. चांगला अगदी पायामध्ये बॉल होता, त्याला लॉंग ऑनला ट्रॅव्हर्स केलाय. डीपला चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि एकच धाव, ज्याने 8 चेंडू मध्ये 21 धावांची इनिंग साकारली आहे. ज्याच्या बॅट मधला 2 चौकार आणि 1 षटकार आपण पाहिला आहे. छोटा पॅकेट बडा धमाका. योगेश पारधी आता स्ट्राइक एंड वरती उर्वरित 4 चेंडूचा सामना करण्यासाठी. अगदी पायावरती बसून हा फटका खेळायचा होता. एक धाव एकवटली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा इथून पूर्ण आणि 2 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पोहोचेल ती 42 या आकड्यावरती. 42 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. पहिले सत्र मार्गस्थ आहे आणि पहिल्या सत्रामधले 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळचा मात्र फलंदाज बाद झालेत. अगदी चांगली फलंदाजी योगेशच्या माध्यमातून आपण पाहिली. सलामीला आला होता, अगदी आपलं काम करून गेले. ज्यासाठी त्याला पाठवलं होतं वामन सर, सलामीला जा आणि चांगली फलंदाजी कर, चांगली फटकेबाजी कर, आणि ती फटकेबाजी केली. मात्र आपल्या टीमला चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलंय आणि अगदी अंतिम षटकाचे 2 चेंडू शिल्लक असताना बाद झालेत. म्हणजे काम त्यांनी चांगलं केलं आहे. जी जबाबदारी दिली होती ती जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली आहे. आता मात्र उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 42 आहे. आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं होतं 43 धावा. मग त्याच पद्धतीने कुठेतरी 50च्या आतमध्ये धावा होऊ शकतात. नक्की सर, जर का आपण विचार केला, आता फलंदाज टॉप ऑर्डर मध्ये आला होता, तो टीमचा कॅप्टन सुद्धा होता योगेश, परंतु तो बाद जरी झाला तरी मात्र चांगलं योगदान आपल्या टीम साठी दिलंय. आता काही शेवटच्या षटकामधले काही चेंडू बाकी आहेत. जर का 41 धावा झाल्यात, 3 आल्या, 42 धावा झाल्यात. जर का 3 आल्या तर 45, 4 आल्या तर 46, आणि जर का 6 आल्या तर होतील 50. सॉरी 48, आणि 8 आल्या तर होतील 50. परंतु होतील का सर? यावेळचा फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे डीपला, चुकी होत नाहीये. आणि इथून प्रकाश सुद्धा आल्या पावली तंबूच्या आसऱ्याला परतत असताना अगदी निराश पावलाने परतीचा प्रवास इथून सुरू झालाय फलंदाजाचा. कारण चेंडू अगदी खराब होता. जर का थोडी शफल झाले असते आणि बॅकवर्ड स्क्वेअर फाईन क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हर्स केला असता तर चांगल्या धावा आल्या असत्या. परंतु चेंडूने अतिरिक्त उसळी घेतली, चेंडू शरीरावरती आला आणि फुल करण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जे जाळं विणलं होतं ना, त्या जाळ्यामध्ये मात्र हा फलंदाज फसला गेला. चेंडूने उंची जास्ती घेतली आणि लांबी कमी मिळाली, त्यामुळे हा फटका फसला गेला आणि प्रकाशच्या पारीचा सुद्धा इथून अंत झाला. आता मात्र 1 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि एका चेंडूमध्ये जर का 1 धाव आली तर मागच्या मॅचची पुनरावृत्ती होणार का हे सुद्धा पाहावं लागेल. 1 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये वामन सर 42 धावा आहेत. 42 धावा झाल्या. जर आता 1 चेंडू बाकी आहे सर आणि 1 आली तर मागच्या पाठीमागचा जो सामना आपण पाहिला तसा सामना परत आपला भेटीला येणार का? कारण 1 चेंडू बॅलन्स आहे. पहिले इनिंग चालू आहे आणि सृष्टी मनवा 11 रनचे टीम मैदानामध्ये खेळताना आपण पाहतोय. तो कोणत्या ट्रॅकवर हर्षदक्ष चिंचवण टीमचा गोलंदाज शेवटचं फायनल षटक आणि फायनल डिलिव्हरी या ठिकाणी घेऊन येतोय. राऊंड विकेट मारा. न्यू बॅटर डावखुरा फलंदाज आहे. ओ मात्र बघा 1 धाव मात्र सर कमी पडली. पहिला 43, आता 42. म्हणजे बघा लगातार 3 चेंडू डॉट फेकले. या कमाल गोलंदाजी पाहिली या गोलंदाजाची. कारण शेवटचं षटक हाणामारीचं षटक सर असतोय आणि त्या षटकामध्ये मात्र थोडीशी कमी धावसंख्या पाहायला मिळाली ह्या मैदानामध्ये. अगदी वामन सर पाहिलं ना तर सतीशने पहिल्याच बॉलवरती षटकार खाल्ला होता. म्हणजे रोशन बसमाने अगदी फाईन क्षेत्रामध्ये
6 धावेसाठी षटकार ठोकला. त्यानंतर 39 धावा झाल्या. 5 चेंडूचा खेळ बाकी होता आणि असं वाटलं होतं की या मॅच मध्ये 50 पार होणार, परंतु गोलंदाजाने तदनंतर पुनरागमन केलं. म्हणजे तुम्ही मागे काय केलं त्याला महत्व नसतं, तुम्ही पुन्हा एकदा प्रयत्न करा आणि तो प्रयत्न त्या गोलंदाजाने केला आणि उर्वरित 5 चेंडू मध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्या आणि महत्वाचं म्हणजे 2 विकेट. जो घातक ठरून पाहत होता तो म्हणजेच योगेश पारधी, त्या फलंदाजाला सुद्धा अगदी ब्लॉक होलचा चेंडू टाकला, यॉर्कर टाकला आणि त्या चेंडूवरती त्याच्या यष्टा देखील उद्ध्वस्त झाल्या आणि तदनंतर पुढील 3 चेंडूवरती एकही धाव सतीच्या गोलंदाजाने खर्च केली नाहीये. म्हणजे पहा क्रिकेट कसं आहे. आपण समालोचन करत असताना म्हणत होतो 1 धाव जोडली जाईल, 2 धावा जोडल्या जातील, 6 धावा जोडल्या जातील, पण पुढील 3 चेंडू मध्ये एकही धाव जोडली गेली नाहीये आणि यालाच म्हणतात मित्रांनो क्रिकेट. मित्रांनो, आपल्या भेटीस एक फार मोठी स्पर्धा भेटीला येणार आहे. चिस्कामला आयोजित ही स्पर्धा असणार आहे. 18 ते 23 तारखेपर्यंत एक थर्रार नाईटचा आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत आणि कर्जत आणि खालापूर याच्यामध्ये एक प्रेक्षणीय सामना आपल्या भेटीला 40+ जे खेळाडू आहेत त्यांचा एक प्रेक्षणीय सामना पहिल्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत. चिस्कामल्याचं मैदान आई सोंडाई माता यांच्या माध्यमातून ही स्पर्धेचं आयोजन केलंय. 18 ते 23 या स्पर्धेची डेट असणार आहे, नाईट शृंखला असणार आहे आणि पहिला सामना कर्जत मधले 40+ आणि मित्रांनो खालापूर मधले 40+ याच्यामधला होणार एक प्रेक्षणीय सामना पहिल्या दिवसामध्ये. हॅलो, कॉम्बॉक्सर थोडस थांबवतो. या ठिकाणी मनवा सृष्टी रानसे 11 संघाचे पॅकर्स या ठिकाणी आहेत. प्रदीपजी खैरे सर, मी प्रकाश पारायणा विनंती करतो की आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. मनवा सृष्टी रानसे संघाचे पॅकर्स प्रदीपजी खैरे यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे आणि त्याचबरोबर संजयजी इंदोळे या दोघांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. नाही सर, कसं आहे, मालकांचा सन्मान करणं फार महत्वाचं आहे, कारण त्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये आपण हे खेळाडू खेळताना पाहतोय. ही त्यांची फार मोठी योगदान आहे आपल्या ह्या लीग साठी. चला, विजयासाठी धावा बनवायच्या आहेत हर्ष दक्ष 11 चिंचवण टीमला. मी विनंती करेल आजच्या दिवसातली तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चौक पंचकृषी सारंग आणि वरद 11 नानिवली टीम, दोन्ही टीमने नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि भाग्यवंत दरवडा यांच्या माध्यमातून खूप चांगली स्कोरिंगची भूमिका आज आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे आज आपण खऱ्या अर्थाने कौतुक करूयात, ज्यांच्या सुवर्ण अक्षरांनी स्पर्धेचा लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवला जातो आणि त्यानंतर दादांना तो लेखाजोखा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत. त्या भाग्यवंत दरवडाचं खऱ्या अर्थाने आपण कौतुक करूयात आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बघा, विजयासाठी 24 चेंडू आणि धावा बनवायच्या आहेत हर्ष दक्ष चिंचवण टीमला. 43 धावांचा पाठलाग डोळ्यासमोर ठेवून सलामीची जोडसाकळ मैदानामध्ये आले. आमच्या जो पाठीचा कणा असतोय तो असतो आमचे स्कोरर, आमचे भाग्यवंत दरवडा माझ्यासोबत जोडले जात आहेत. चेतन पिरकर सर माझ्यासोबत जोडले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने आम्हाला चांगलं योगदान जे मिळतंय ते स्कोररचं आणि त्यांच्यामुळे आम्ही पुढचं लाईव्ह तुमच्या समोर मांडू शकतोय. 43 धावा बनवण्याकरता जोडसाकळे मैदानामध्ये आले हर्ष दक्ष टीम चे दोन्ही फलंदाज धीरज मयूर. धीरज स्ट्राइक वरती, मयूर नॉस्ट्राइक इंड वरती, तर गोलंदाज ट्रॅक वर गोलंदाज आलाय रोशन भस्मा. रोशन भस्मा मात्र गोलंदाज ट्रॅक वर आलाय. P1 चं पहिलं षटक आहे आणि P1 च्या पहिल्या षटकामध्ये काय कमालची गोलंदाजी करतोय की फलंदाज या ठिकाणी पॉवर वापरताना गोलंदाजी पॉवर कमी केली जाते का. पहिले षटक रोशन लोभी यास ब्लॉक चेंडू पाहिला, सुंदर चेंडू या ठिकाणी पडलाय. रोशन ह्या गोलंदाजानं काय ब्लॉक चेंडू पाहिला, ब्रह्मास्त्राचा वापर केला. फलंदाज धीरजला मात्र जागेवर थांबवण्याचं काम केलंय. सातत्यानं एक तिकड मारा केला पहिल्या चेंडूवर गोलंदाज रोशन ह्या गोलंदाजानं.
इव्हनचा पहिले षटक चालू आहे. 43 आकडा. हा पुन्हा ब्लॉकचा चेंडू होता, ब्रह्मास्त्राचा वापर केला होता, खोदून काढलाय, डीप काऊ कॉर्नरला चेंडू निघून चाललाय, डीप काऊ कॉर्नरवरून लॉंगनला येतोय, तद्वर मिळते सिंगल. 2 धावा मिळत आहेत. 2 धावाने आपल्या आकडला सुरुवात केली जाते. 43 धावांचा पाठलाग आहे. 43 धावा विजयासाठी बनवायचे आहेत हर्ष दक्ष 11 चिंचवण टीमला. पुढचा चेंडू, पुन्हा गोलंदाज या साप टाकायला फुल केला, सक्सेसफुल ठरला जातोय. काय जबरदस्त धीरज, जबरदस्त ठोकतोय, आ येतोय, पार खिंडी जातोय, आउट ऑफ द पार्क, षटकार. डीजे थँक्यू डीजे. 8चा आकडा आलाय. 43चा पाठलाग. पहिले षटक प्रगतीपथावर चालू आहे आणि धीरजचा बल्ला, धीरजची बॅट या मैदानामध्ये तापाला सुरुवात झाली. उन्हाची रखरखता वाढत चालली आहे, परंतु हाफ टॅकरचा चेंडू, क्या बात आहे, काय जबरदस्त. कारण पहिल्या चेंडूला मार खाला, नंतर वापसी केले. वा भाई वा, जबरदस्त क्रिकेट या मैदानामध्ये आपण पाहतोय. पुन्हा रोशन गोलंदाज ट्रॅक वर येतोय, परंतु स्ट्राईक वरती धीरज. हर्ष दक्ष 11 चिंचवण टीमचा. हाफ टॅकरला पुन्हा पुल केलाय, धीरजनं पाहिलं, वेट अँड वॉच केला आणि दिलं तडाखा. हा येतोय जबरदस्त प्रेक्षणीय आर पर कडक 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 षटकार रे. थँक्यू थँक्यू थँक्यू. पहिल्या षटकामध्ये काय फायर पाहायला मिळतोय, काय जबरदस्त फायरिंग करतोय हा फलंदाज धीरज. 14चा आकडा आलाय. 43चा पाठलाग पुन्हा. ओ कडक 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 कडक, परंतु काय झेल सुटला. असं वाटत होतं की मिड विकेटच्या बाहेर जातोय का, परंतु झेल सुद्धा बघा हवेच्या मुळे आतमध्ये आला, झेल सुटला. 2 धावा सुद्धा मिळाल्यात. धाव संख्या होते या 16, येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये एकच सिंगल. सिंगल 15, येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत. अठ्ठावीस 18 चेंडू 28 धावा. काय जबरदस्त नियोजन आपण पाहतोय. या स्पर्धेला 4 स्थान लावण्याचं काम केलंय आमच्या संपूर्ण आयोजक कमिटीनं. टॉस झालंय का? टॉस करून घ्या, लगेच टॉस करून घ्या. 18 चेंडू 28 धावा. बॉलर नेम अविनाश अंकुश वाघ. मंडवा सृष्टी 11 रानसी टीमचा गोलंदाज झालाय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय हर्ष दक्ष चिंचवण टीमचा फलंदाज जो स्ट्राईक वरती आहे धीरज. धीरज आणि मयूर. धीरज आणि मयूर, परंतु नॉस्ट्राईक एंड वरती मयूर आहे, स्ट्राईक वरती धीरज आहे. धीरज चांगली फलंदाजी करतोय. हाफ टॅकरचा चेंडू आहे, फुल केला, डिप स्टॉलला चेंडू निघून चाललाय. 1 बाउन्स हाय जातो या बाउंड्रीच्या बाहेर. जबरदस्त प्रेक्षणीय चिडिया उडाली, चौकार. डीजे थँक्यू थँक्यू. 19 धाव संख्या झाले. येणारे 17 चेंडू आणि 17 चेंडू मध्ये धावा बनवायला लागतील 24, कारण 18 चेंडू मध्ये 28 पाहिजे होत्या. चौकाराला नंतर 4 धावणे अंतर कमी केलं. 4 धावणे अंतर कमी केल्याच्या नंतर समीकरण बदललं. 17 चेंडू आणि 24चा आकडा गाठावा लागल तो हर्ष दक्ष चिंचवण टीमला. धीरज आणि धीरज
हाफ टॅकरचा चेंडू, खराब गोलंदाजी पाहिली जाते आणि त्याचा फायदा मध्ये धीरज घेतोय. पुन्हा चेंडू निघून चाललाय डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर येतोय चौकार आणि चौकाराच्या सहाय्याने तब्बल 4 धावणे अंतर कमी केले जाते. आता चेंडू आले 16 आणि 20 धावांची गरज. डीजे आपने ह्या बेस की पाडे शिफ्ट करण्याचा प्रयत्न केला, आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला. जो एरिया खाली होता, जी जागा खाली होती, त्या जाग्याला मात्र या ठिकाणी चिरत चाललाय चेंडू. चौकारांचे होते हॅट्रिक. धीरज याच्या बॅटच्या पट्ट्यामधून 4 धावणे केले जाते, अंतर कमी. येणारी चेंडू असणार आहेत 15 चेंडू 16 धावांची गरज. 15 चेंडू 16 धावा. काय धीरज, काय खेळी खेळतोय. हर्ष दक्ष 11 चिंचवण टीमचा हा फलंदाज आहे. यस, लाभ केलाय, उडवून दिला, चेंडू निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. हा येतोय षटकार. डीजे 10 धावांची गरज. 14 चेंडू आणि 10 धावांची गरज. काय धीरज, धीरज नावाचं वादळ आहे. एकाकी किल्ला लढवताना पाहतोय धीरज या फलंदाजाला. पुन्हा हाफ टॅकरचा चेंडू आहे, डिस्केरला खेळून काढलाय, निघून चाललाय गोळीच्या वेगानं. हा येतो या चौकार. काय करायचं या गोलंदाजाला प्रश्न पडलाय. चेंडू मारायचा कुठल्या साईडला मारायचा, कारण धीरज नावाचं वादळ थांबत नाही. चौक पंचक्रोशी सारंग आणि बरद इलेव्हन परत यायचं नाणेफेकीसाठी. 6 धावांची गरज आहे, फक्त 6 धावा. एक फटका, एक फटका धीरज दादा, एक फटका देगा झटका. रन से टीम के लिए क्रॉस द लाईन फ्रंट वर गेला होता. पहिला स्टपल झाला होता फलंदाज. बॅटच्या स्क्वॉड मध्ये, बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही. चेंडू डॉट निघून जातोय. आता मात्र 6 धावेची गरज असणार आहे हर्ष दक्ष 11 चिंचवण टीमला. एका बाजूला मंडवा सृष्टी रानसे टीम, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मित्रांनो हर्ष दक्ष चिंचवण टीम. 6 धावांची गरज आहे. त्याला टॉस केला जातोय. एका बाजूला चौक पंचकृषी सारंग, तर दुसऱ्या बाजूला 11 नाणेवली टीम. ओके, नाणेफेकीसाठी यायचं बरीच संघनायक आणि मी विनंती करतो सन्माननीय एक खूप मोठे उद्योजक आदरणीय संजय दादा वाघमारे यांना की आपण या सामन्याचं नाणेफेक करावी. या ठिकाणी नाणेफेकी केली जाते. सुपर 10चा 3रा सामना या ठिकाणी आपण पाहतोय. छापा जिंकलाय वरद इलेव्हन नाणेवली संघाने. थांबायचं विचारले, अगदी 1 मिनिट घेणार आहे, फारसा काही वेळ घेणार नाही. सुपर 10ची 3री मॅच आहे आणि काय म्हणशील वरद इलेव्हन संघाचा संघनायक म्हणून आज तू खेळतोय, तर काय या स्पर्धेविषयी किंवा निश्चितच काय वाटतं तुला, ही मॅच जिंकणं खूप गरजेचं आहे? हो सर, महत्त्वाचं आहे, कारण स्पॉन्सरने एवढा विश्वास दिला आणि आयकॉन म्हणून घेतलाय आम्हाला, तर मी 100% प्रयत्न करेन आज हा सामना जिंकण्याचा. काय असेल म्हणजे काय निर्णय काय असेल, काय सांगता येईल का? निश्चितच, तर तुला बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट. त्याचबरोबर या ठिकाणी चौक पंचक्रोशी सारंग म्हणतो विजयजी वाघमारे, जबरदस्त एक व्यक्तिमत्व. जर कदाचित ते आले असाल विजयजी वाघमारे सर, आपण या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये या, कारण आपला संघ या ठिकाणी आज खेळतोय, ज्याने खऱ्या अर्थाने खूप मोठ्या प्रमाणात आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन दिलं, शुभेच्छा दिल्या. तर काय म्हणशील, काय कशा प्रकारे नियोजन आहे? आणि त्याचबरोबर तू आता सुपर 10चा 3रा सामना या ठिकाणी खेळतोय, तर कसं वाटतंय? चांगला वाटतंय. तर त्या स्पर्धेविषयी काय म्हणशील? मला वाटतं चौक पंचक्रोशी सारंग, तुमच्या संघ मालकाबद्दल काय मत मांडशील? संघ मालक ते चांगले आहेत आमचे. स्पर्धेविषयी काय म्हणशील?
आयोजन तर चांगले आहे. धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक तुला सुद्धा. ऑल द बेस्ट. या ठिकाणी पुन्हा एकदा कॉम्बॉक्स कडे या ठिकाणी वळूया. सर मैदानामध्ये काय घडलं आपण पाहिलं. क्लीन बोल्ड केलं, ऐकलो खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. 6 धावीची गरज आहे, परंतु आम्ही नेहमी म्हणतो क्रिकेट सरण्याप्रमाणे रंग बदलणारा मित्रांनो क्रिकेट आहे. 6 धावीची जरी गरज असली तरी काही होऊ शकतोय आपण पाहतोय, कारण चेंडू राहिलेत 11 आणि 6 धावीची गरज. 6 धावीची गरज आहे. हो सुंदर, फक्त दिशा देण्याचं काम केलंय. एक सिंगल प्राप्त केली जाते. बघा शक्तीपेक्षा युक्तीचा वापर कधी कधी करावा लागतोय आणि ते चित्र ह्या मैदानामध्ये आपण पाहतोय. येणारे 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये धावा बनवायच्यात 5. 10 चेंडू आणि 5 धावांची गरज असणार आहे. ते हर्षदक्ष चिंचवण टीमला 5 धावांची गरज आहे. 10 चेंडू 5 धावा. चेंडू जास्त धावा कमी. स्ट्राईक होते फलंदाज. धीरज आहे आणि धीरज मध्ये क्षमता आहे फटका मारण्याची. असा फलंदाज आपण पाहतो धीरजला. ब्लॉकचा चेंडू होता बरोबर. मिड विकेटला चेंडू खेळून काढलाय. सिंगलला डबल कन्वर्ट केलं जाते का नाही. आता येणारे चेंडू असणार आहेत 9 आणि 9 चेंडू मध्ये धावा बनवायच्या 4. 9 चेंडू आणि 4 धावांची गरज. 9 चेंडू 4 धावा. बॅटर स्ट्राईक वरती आहे अजय. अजय मात्र स्ट्राईक वरती आहे. 9 स्ट्राईक वरती धीरज गोलंदाज. यस फुल केलाय. सक्सेसफुल ठरतोय का हा विजय. आता चौकार फिनिश करतोय हा सामना. विजय मात्र संपादन करतोय. चौकार ठोकून मात्र विजय प्राप्त करतोय हर्षदक्ष चिंचवण टीम. मॅन ऑफ द मॅच. या ठिकाणी आमचे परममित्र त्याचबरोबर ज्याचा अफाट प्रेम आमच्यावर राहिलं अशा संजयजी वाघमारे यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. मी विनंती करतो विष्णू खैर सरांना की आपण संजयजी वाघमारे सरांना या ठिकाणी सन्मानित करावं. आणि एक सन्मान चिन्ह, एक यशस्वी उद्योजक आणि त्याचबरोबर अगदीच